होत नाही काय बोलायचं. तर देअरफॉर यू ट्राय तुमच्यापैकी दररोज एकाने 1 तास आपल्या आवडीच्या विषयावर भाषण द्यायचं आणि 3 लोकांना सांगायचा प्रश्न विचारा. हॅव अ प्रिपेअर. इट इज लाईक ए रिइन्फोर्सिंग युअर नॉलेज. आपल्याकडे RCC आहे ना, रिइन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट. कशा करता आपण ते लोखंडी बार कशा टाकतो टू प्रोव्हाइड द स्ट्रेंथ. मग त्याला तो रिइन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट RCC. ह्यात इज द सेम थिंग. तुम्ही तयारी करता आणि व्हेन यू वर्क ॲज ए लेक्चरर बिफोर युअर कलीग, इट विल रिइन्फोर्स युअर नॉलेज, इट विल क्रिएट कॉन्फिडन्स इन यू. आणि दररोज प्रत्येकाने एक चान्स घ्यायचा. दुसऱ्याने सांगितलेलं लवकर लक्षात राहतं अभ्यासापेक्षा. व्हेन यू रीड समथिंग इट इज डिफिकल्ट टू रिमेंबर, पण when you listen somebody, it is comparatively easier to remember. त्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाने जर हा प्रयोग दररोज केला, it will benefit all of you. तर 4 लोकांचा गट तयार करा, 3 चा करा, 5 चा करा, जे समविचारी आहे. म्हणजे डिसिप्लिन महत्वाची नाही, विचार महत्वाचा आहे, समविचार. त्यातला एक जरी निगेटिव्ह असेल, 4 लोकांना निगेटिव्ह झाले सगळे, within a period of 1 month, all of them will become negative. So, if you want to have the group, please ensure that all of them are positive with a strong determination, with a goal. अशा लोकांचा ग्रुप तयार करा. डिसिप्लिन इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही सायंकाळी फिरायला जाता, 4 लोक सर दिवसभर तर अभ्यास नाही करता का? करू नये. यू मस्ट रिलॅक्स युअर सेल्फ. चेंज ऑफ वर्क इज रेस्ट. म्हणजे सतत पुस्तक वाचतं तर पागळून जाऊ. त्यामुळे थोडं बंद करून फिरायला जायला पाहिजे. अर्धा तास, 1 तास, पाऊण तास, 1.5 तास, अँड यू गो टुगेदर. आता आपण जेव्हा फिरायला जातो तर तोंड तर बंद नसतं, तर जस्ट यू कॅन हॅव डिस्कशन. आज पेपरमध्ये काय आलं, कुठेतरी ती घटना घडली म्यानमारमध्ये. मग काय आहे काय ती घटना? समडी त्याचं असं आहे, मी असं वाचलं, तू सांगण्याने मी असं वाचलं. सो ॲटलीस्ट देअर विल इंटरॅक्शन, एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन अमॉंग्स ऑल द 4. म्हणजे तुम्ही फिरता फिरताही अभ्यास केला. अभ्यास करण्याकरता पुस्तक समोर ठेवूनच अभ्यास करायला पाहिजे असं नाही. तुम्ही एखाद्या मोठ्या माणसाचं भाषण ऐकायला गेला, देअर ऑल्सो यू ॲक्वायर सम नॉलेज विदाउट टेन्शन. कोणी बोलत असेल एखाद्या विषयावर, सर आपण लक्ष द्यायचं काय बोलतो आहात. सो यू कॅन ॲक्वायर द नॉलेज फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, नॉट द ओनली द बुक. तसं आपण जेव्हा फिरतो तेव्हाही त्याचा वापर करायचा. आपसात बोर झालो, चर्चा करतोय, तेव्हाही त्याचा वापर करायचा. सो फ्रॉम व्हॉट एव्हर सोर्स यू कॅन ट्राय टू कलेक्ट इन्फॉर्मेशन. ऑलवेज हार्वेस्ट ऑन द ब्रेन्स ऑफ अदर्स. हार्वेस्ट ऑन द ब्रेन्स ऑफ अदर्स. Nobody knows everything and everybody knows something. Please keep in mind, nobody knows everything and everybody knows something. You believe in this. म्हणजे मग प्रत्येकाकडे काहीतरी नवीन आहे, त्याचा शोध घ्या, त्याच्याकडनं पिकअप करा. डोंट रिमेन इन आयसोलेशन. मी 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 बस. पुस्तक आपलं दुसऱ्या दाखवू सुद्धा नाही केलं. असं वाटतं स्पर्धा खूप आहे, लपून ठेवू. लपून का उपयोग घ्यायचा? त्याच्याकडे काहीतरी आहे ना, तुम्ही लपून ठेवलं, तोही लपून ठेवलं. सो बोथ विल बी अल्टिमेटली इन ए डिसएडवांटेज पोझिशन. You should share the knowledge. That is how you can enrich your knowledge. You can enrich your knowledge by sharing the knowledge. त्यामुळे काही लपून ठेवू नका. तुम्ही ठेवलं तर तो ठेवेल, तुम्ही जर दाखवलं तोही दाखवेल. आणि he must have something new which you do not know. तर असा एक अप्रोच आपण ठेवायला पाहिजे की I will share everything with others. I will work with others. I will interact with others. And I will go with a positive mindset. ह्या जर प्रयोग आपण करू शकलो तर यश काही कठीण नाही. निश्चितपणे यश आपल्याला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अभ्यासाची दिशा आणि खोली समजायला पाहिजे. सिम्पली बिकॉज यू वर्क फॉर 5000 hours इज नॉट इनफ. यू मस्ट नो द डायरेक्शन ऑफ युअर स्टडी अँड डेप्थ ऑफ युअर स्टडी. हे तेव्हा शक्य आहे मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका घ्या. They are available in the market, they are available on the net of the UPSC. You please collect the question papers of last 10 years minimum.
आणि त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करा. त्यामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत 7 वेगवेगळ्या टॉपिकचे मी ज्याच्याबद्दल आता बोललो, सप्तरंग, ते डिव्हाइड करा. या पेपरमध्ये किती प्रश्न अर्थशास्त्राचे आहे, किती प्रश्न भूगोलाचे आहे. सो यू सेपरेट आउट, सिग्रिगेट द क्वेश्चन्स ऑन ईच टॉपिक. समजा दरवर्षी जर मनी मार्केटवर असेल, पॉवर्टीवर असेल, डेव्हलपमेंट असेल, वेगवेगळे असेल, आणि मग ते प्रश्न वाचल्यानंतर यू डिसाईड व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ द क्वेश्चन. या सर्व प्रश्नांची दिशा काय, आणि ती का तुम्हाला दिशा समजली की तुम्हाला अभ्यास करणं सोपं झालं. तसं त्याची डेप्थ किती आहे, किती खोलीवर तो प्रश्न विचारणारा गेलेला आहे. कारण तुम्हाला ते ठरवावं लागेल की मी ती, कारण कुठल्याही विषयाला अंत नाही. एक लक्षात ठेवा, देर इज नो एंड. डेप्थ कॅन बी एनिथिंग. तुम्ही आयुष्यभर जरी अभ्यास केला तरी तुम्ही परिपूर्ण होत नाही. पुस्तक वाचावंच लागतं, पण आपल्याला आयुष्यभर अभ्यास नाही करायचा. लवकरच परीक्षा द्यायची आणि पासही व्हायचं. सो देअरफॉर यू मस्ट नो व्हॉट इज द डेप्थ टिल विच आय शुड गो. आणि ते प्रश्नाचा अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला शक्य होतं की नाही, हे सगळं प्रश्न वाचल्यानंतर आता हे बाब निश्चित झाले की दिस इज अ डायरेक्शन अँड दिस इज अ डेप्थ, अँड देन अकॉर्डिंगली यू विल प्लॅन युअर स्टडी. आणि तसा तुम्ही अभ्यास करत जा. त्यामुळे प्रश्न, सगळ्या प्रश्नपत्रिका कलेक्ट करा, त्याचा अभ्यास करा, त्याचा ॲनालिसिस करा, आणि देन यू स्टार्ट प्रिपेरिंग. केवळ मुव्हिंग इन डार्क असं नको. अंधारात कुठे आपण सापडतो आहे, रस्ता दिसतो का, दरवाजा दिसतो का, असं नाही. वी मस्ट नो द डायरेक्शन, वी मस्ट नो द डेप्थ. आणि त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येते. सहज सांगतो, तुम्हाला आता परीक्षा आहे. आज एक पेपर घ्या, मागचा 2008चा, 2010चा, असं गुरुद्वारा काही परीक्षाच आहे. सेट युअर क्लॉक 2 hours टाईम. मी सगळे प्रश्न सोडवतो आणि मग 2 तास संपले की थांबवतो. ऑल्दो देयर इज नो सुपरवायझर, यू आर अलोन, सो यू कॅन टेक ॲज मनी टाईम ॲज यू लाईक, बट यू डिसाईड युअर सेल्फ. आय विल नॉट टेक इवन 1 minute मोर दॅन 2 hours. पेपर सोडवा. आपला दुसरा कलिग असेल ग्रुपमधला, त्याला तो तपासायला. तुमचा पेपर तुम्ही तपासू नका, कारण तुम्हाला चुका सापडणारच नाही. 3 × 8 तुम्ही लिहिलं ते 8च आठवत तुम्हाला. यू नो दॅट इज 9, पण तुमचा जो मित्र आहे त्याला ते माहिती. आपल्या चुका आपल्याला सापडत नाही, दुसऱ्याला सापडतात. त्यामुळे आपण आपला पेपर सोडवायचा, आपल्या मित्राला द्यायचा की तू तपास. आता त्याचा सुद्धा फायदा होतो. तपासण्याकरता ज्ञान पाहिजे ना. जेव्हा तुम्ही तो पेपर तुम्ही सोडवलाय, जेव्हा तुमच्या मित्राला द्या, तुमच्या ग्रुपच्या, त्याला अभ्यास करावा लागेल. त्याशिवाय तो पेपर कसा तपासणार. मग त्याचाही अभ्यास होईल. तुमचा पेपर तपासल्यामुळे त्याचा अभ्यास झाला. तुम्ही पेपर सोडल्यामुळे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आलं आणि तुमच्या चुका तुमच्या लक्षात आल्या. त्या मित्राने तुम्हाला लक्षात दिलं की हे चुकलं तुझं, बघ 3 × 3 9 होते बाबा, 8 होत नाही. हा, मग बरोबर करेक्ट. मला ते माझ्या डोक्यात 8च होतं. 3 × 3 8. ते काही डोक्याच्या बाहेर पडत नाही. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे प्रयोग करायला पाहिजे. इट इज नॉट सिम्पली रिडिंग द बुक. यू कॅनॉट क्रॅक द एक्झॅम. यू विल हॅव टू ट्राय डिफरंट एक्सपेरिमेंट्स. प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे, विशेषतः मेनमध्ये काही मुलांना सवय असते, आकृती काढतात, पर्यावरण, मग सूर्य दाखवतात, टेकडी दाखवतात, झाडं दाखवतात, प्राणी दाखवतात, नदी दाखवतात. परत हे कशा करतात की परीक्षकावर थोडंसं इम्प्रेशन पडायला पाहिजे. आणि जेव्हा आपण एखादी आकृती काढतो, इट इज मोर रिप्रेझेंट. त्यामुळे ते सुद्धा एक टेक्निक आहे. प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, विशेषतः मेनमध्ये वेअर द क्वेश्चन्स आर, द आन्सर्स आर डिस्क्रिप्टिव्ह. यू हॅव टू राईट समथिंग विदिन द स्पेस अवेलेबल. इट इज नॉट नाव दे हॅव चेंज द पॅटर्न. पूर्वी तुम्हाला वाव असायचा, आता त्यांनी रेषा दाखवून दिल्या. याच्या पलीकडे दुसरा प्रश्न सुरू होईल. म्हणजे यू हॅव टू राईट डाऊन युअर आन्सर विदिन द स्पेस अवेलेबल. आणि मग राईट डाऊन करताना यू हॅव टू डिसाईड व्हॉट टू राईट, व्हॉट नॉट टू राईट. हे सुद्धा आवश्यकच आहे. तयारी करताना स्टार्ट फ्रॉम द मेन. आपल्याकडे आहे दुसरा एक समज आहे, फर्स्ट आय विल प्रिपेअर फॉर द प्री अँड देन इफ आय सक्सीड आय विल स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर मेन. मग रडू येतं, कारण त्यांनी फक्त प्रीचीच तयारी केली आहे आणि प्री मोर डिफिकल्ट दॅन मेन.
कारण इथे रेशो फार आहे आणि त्याच्यात तुम्ही क्रॅक केल्यानंतर तुमच्या अपेक्षा वाढल्या. पण तुम्हाला माहीत आहे की मेनची तयारी शून्य आहे आणि मेनची आणि प्रीची गॅप निकालानंतर लेस दॅन 3 months. निकाल केव्हा तरी लागतो ऑगस्टमध्ये, आता तर उशिरा लागेल. अर्लियर वेल एक्झाम यूज टू बी इन द मंथ ऑफ मे. रिझल्ट आता ऑगस्टच्या आसपास लागायचा शेवटी आणि मेनचे परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरला व्हायची. द गॅप यूज टू बी हार्डली 3 months. यू कॅनॉट प्रिपेअर फॉर मेन विदिन ए पिरियड ऑफ 3 months. बघा, नाही तर मग पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन. प्री पास केली मोठ्या कठीण परिश्रमाने, मेनची तयारी नाही, नाराज झालो, मेन फेल, बॅक टू स्क्वेअर, पुन्हा प्री. सो देअरफॉर यू स्टार्ट टुगेदर, मेन and pre together. Only last 3 months you should devote exclusively for pre. शेवटी प्री आलं कुठून? मेन मधनंच आलं. मेनचा इतिहास वेगळा आहे का? प्रीचा इतिहास वेगळा आहे का? मेनचा अकबर वेगळा आहे का? प्रीचा अकबर वेगळा आहे का? अकबर एकच आहे. तो प्रीचा असेल, तो मेनचा असेल. फ्रीडम मुवमेंट प्रीची असो की मेनची असो एकच आहे. ओनली दी मेन इज इन डिटेल, प्री इज नॉट इन डिटेल. बट इफ यू प्रिपेअर फॉर द मेन, pre is not difficult. So therefore when I say the mission 500 days, nearly 80% time you should devote for main along with the pre, and last 20% time you should devote exclusively for the pre. That will give the balance. म्हणजे मग तुम्ही प्रीला जर पास झाले तर तुमची मेनची तयारी 90% झाली. Then you are tension. तुमच्या समोर अतिशय गंभीर प्रश्न उभा झाला, आता मेनचं काय? आणि त्या टेन्शनमध्ये तुमचे 3 महिने निघून जातात. अँड देन ॲट द एंड यू आर झिरो. यू कॅनॉट क्रॅक दी मेन. सो देअरफॉर मेन थोडं व्यापक आहे, ज्याच्यापैकी इथिक्स आहे, व्हॅल्यूज आहे, त्या सगळ्या आहेत, त्या प्रीला नाही आहे. सो देअरफॉर क्वालिटी स्टुडंट अँड फॉर हिम मिनिमम 5,000 hours spread over a period of 500 days, every day 10 to 12 hours, and at the end around 15 hours. सुरुवातीला नाही, शेवटच्या टप्प्यात. असं जर तुम्ही प्लॅनिंग केलं तर यश मिळणार. पण डोंट जम्प. आज MPSC मध्ये UPSC, आमच्या त्या गव्हर्नमेंट अकॅडमीमध्ये असंच आहे. UPSC क्लासेस हळूच MPSC तयारी करतात. तसं काही एक तसं पाय ठेवून अलग अलग ह्यावे डायरेक्शन वन की मला आता हे 2 वर्ष एक्सक्लुझिव्हली आय हॅव टू गिव्ह टू दी UPSC. स्टार्ट विथ UPSC, एक्सपेरिमेंट फॉर 3 years, आणि मग तुम्हाला वाटलं की जाऊ द्या तर नाही, देन यू शिफ्ट टू MPSC. स्टार्ट फ्रॉम द टॉप, नॉट फ्रॉम द बॉटम. UPSC पासून प्रयत्न करा. असाइन 3 years फॉर UPSC, and at the end of 3 years you feel that you are not very comfortable with the UPSC, then you can shift yourself to the MPSC. We want more candidate in UPSC from Maharashtra. MPSC आमचीच आहे, तिथं कोण येणार आमच्याशी? UPSC. And after some years you may then think whether you should continue with that or you should change your life. परंतु पर्याय ओपन ठेवा. एकच पर्याय नाही. You must have the प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C. माझ्याकडे असा एक विद्यार्थी आला, ज्याचं मी उदाहरण दिलं एवढं होतं की त्याला 12वीमध्ये 90% मार्क मिळाले. ही कुड नॉट क्रॅक द IIT. अँड देन ही एक्सप्लेन टू पॅरेंट की मला BA व्हायचं. पॅरेंटला धक्का बसला. 90% 12वीचे मार्क आणि तो म्हणतो मला BA व्हायचं आहे. तर दे केम टू मी अलॉंग विथ द स्टुडंट, पॅरेंट्स. आणि मलाही धक्का बसला की बघा कसं काय मुलाला BA वर अट्रॅक्शन निर्माण झालं. त्यांनी मला कन्व्हिन्स केलं, मी त्यांना कन्व्हिन्स करण्यापेक्षा. त्यांनी सांगितलं, साहेब आता मला इंजिनियरचं व्हायचं नाही, नॉट IIT असेल तर काही फ्युचर आहे, अदरवाईज देर इज नो फ्युचर फॉर इंजिनियर्स. दॅट इज माय फर्म बिलीफ. मला ठीक आहे, काय सपोज यू डू द BA, व्हॉट नेक्स्ट? ते म्हणजे आय विल अपिअर फॉर UPSC. कारण UPSCमध्ये मला भरपूर वेळ मिळेल. मी जर इंजिनिअरिंगला गेलो तर मला दिवसभर बिझी राहावं लागेल चांगल्या कॉलेजमध्ये. प्रॉब्ली आय विल नॉट गेट 4-5 hours daily to prepare for the UPSC. So I will prefer the BA in a good college. मला काय पुढं तुम्ही UPSCला अपियर झाला
हू विल गिव्ह द गॅरंटी दॅट यू विल क्रॅक द UPSC? त्यामुळे काय करत समजा मला यश नाही आलं तर आय विल डू LLB. आय विल स्टार्ट प्रॅक्टिसिंग इन हायकोर्ट. मग पुढं देन आय विल जॉईन द पॉलिटिक्स. क्लिअर कट. म्हणजे त्याची व्हिजन इतकी स्पष्ट की मला वाटलं हा विद्यार्थी किती विचार करतो की हे नाही तर हे नाही तर हे आणि शेवटी हे. मग तू IAS किंवा करता का प्रयत्न करतो? तर तिथे माझा उद्देश आहे. आय विल डू द सर्व्हिस फॉर फ्यू इयर्स, देन आय विल जॉईन द पॉलिटिक्स. कारण मला लोकांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. आय विल डू गुड वर्क, I will gain the sympathy of the people, and then I will contest the election. People will elect me. म्हणजे बघा त्यांनी किती प्लॅन करून ठेवलेले आहे. प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C. दिस इज हाऊ यू शुड थिंक. म्हणजे त्यांनी वडिलांनाही कन्व्हिन्स केलं, तेही कन्व्हिन्स झालं काय ते करा. अदरवाइज मे कॅन वी फाइंड द पॅरेंट्स इम्पोजेस देअर आयडियाज ऑन द स्टुडंट्स. नाही तू कलेक्टर झालाच पाहिजे, तू नाही मला नाही तर झालाच पाहिजे. काही का होईना त्या लाल देवाच्या गाडीत बसून तू घरी आलाच पाहिजे आणि शेजाऱ्यांनी बघितलंच पाहिजे. म्हणजे आमचं वजन वाढलंच पाहिजे. म्हणजे त्या विद्यार्थ्यावर आपण इतकं दडपण आणतो की तू आता दिल्लीला जा, मुंबईला जा, इथं जा, काही कर, पण तुला आम्हाला त्या पोझिशन. आणि ते टीव्हीवर ॲडव्हर्टाईज येते मिठाची. ते मुलगी लाल देवाच्या गाडीत बसून घरी येते आणि आईच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू येतात. ते टीव्हीची ॲडव्हर्टाईज दाखवतात बघ पालकांना. त्यामुळे त्या मुलाला वाटतं काय नाही करावं. असं नको. पॅरेंट्स शुड नॉट इम्पोज देअर आयडियाज ऑन देअर चिल्ड्रन. लेट देम थिंक. त्याला थोडं तरी तुम्ही स्वातंत्र्य द्या आणि विचार करू द्या त्यांना काय वाटतं. त्यांना जर काही संशय असेल विद्यार्थ्यांना यू गाईड देम. So parents' role should be limited to guiding the boys. पण निर्णय त्याला घेऊ द्या, तुम्ही त्याच्या डोक्यावर काहीतरी लादू नका. अन्यथा बरेचसे विद्यार्थी येतात क्लासमध्ये, एखाद्या कोचिंग क्लासला, वडील सांगतात गेला तर क्लास हो तो इथून बसला असतो सर, शिक्षकांनी काही नोट घेत नाही. मग का नोट घेत नाही? सर माझा इंटरेस्टच नाही. मग घेतो कशात? वडील सांगतात जायलाच पाहिजे तू. त्यानंतर तुम्हाला खूप करते आला होता का? हो आला होता. काय यूज आहे त्याचा? That physical presence doesn't matter. It doesn't help you. So therefore you decide in which direction you want to go, which career you want to select. And if you need some clarification, then you approach your parent, some other persons who can guide you. पण अल्टिमेट निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. आणि तो असा नाही घ्यायचा की IAS झालं तर खूप पगार मिळेल, खूप लोक नमस्कार करतील, हे काही अर्थ नाही आहे. In every field there is a scope. Rush is at the bottom, lot of space is available at the top. So whatever field you select, try to be at the top, not at the bottom. There is a heavy rush at the bottom, and when there is heavy rush, there is no scope. Scope is available when the space is available, and that space is available at the top. So select the field of your choice, but be at the top, not at the bottom. आपल्या घटनेमध्ये ज्यांचा घटना विषय असेल पाठ 4A आहे, भारतीय नागरिकांची मौलिक कर्तव्य. त्याच्याबद्दल आपण फारसं बोलत नाही कारण आपल्याला मौलिक अधिकार खूप माहिती आहे. मौलिक कर्तव्याबद्दल फारसं बोलत नाही. त्यात एक कर्तव्य असं आहे, व्हॉट एव्हर वर्क यू डू यू मस्ट रीच द लेवल ऑफ एक्सलन्स. Whatever work, you may be pure, but you should do your work in such a way that you reach the level of excellence. You study, but reach the level of excellence. जे काही करता तुम्ही त्या कार्यामध्ये उच्चतम पातळी गुणवत्तेची गाठण्याचा प्रयत्न करावा. हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं मौलिक कर्तव्य आहे, तुमचेही आहे, माझंही आहे. And let us discharge that function to the best of our ability. Okay, thank you. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय विभागीय आयुक्त औरंगाबाद विभाग माननीय श्री उमाकांतजी दांगड सर यांना मी अशी विनंती करतो की आपण आमच्या सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करा. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित
उत्साह आणि चैतन्य यांना भरलेली सगळी तरुणाई बंधू भगिनी. तर म्हणजे माझा वेळ संपलेला आहे. 10 ते 1 असं सांगायचं तात्पर्य एवढंच होतं मला की या ठिकाणी अत्यंत उद्बोधक अशी सर्वांची भाषणं झालेली आहेत आणि त्यामुळं मला काही सांगण्यासारखं राहिलेलं नाही. तरी देखील आता माझं नाव प्रमुख अतिथी आहे, त्यामुळं प्रमुख अतिथी या नात्यानं मला बोलावंच लागेल. मित्र हो, आज या ठिकाणी ऋषितल्य भोगे सरांनी आपल्याला फारच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. ते प्रशासनातील आमचे आदर्श आहेत, ज्याला आपण चारित्र्य आणि कार्यक्षमता म्हणतो. यांचं एक अप्रतिम असं संगम झालेले